संघाने आपण या ठिकाणी एक जन सुनावणी घेतली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. माझा विषय पहिल्यांदा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपस्थित अधिकाऱ्यांना आहे. मॅडम, आपण पहिल्यांदा एखादा कारखानदार जेव्हा कारखाना सुरू करायचो त्यावेळेस आपल्याकडे पहिला एक अर्ज करतो, तो असतो कन्सर्ट टू इस्टॅब्लिश आणि नंतर असतो कन्सर्ट टू ऑपरेट. हे दोन तो जेव्हा अर्ज करतो त्यावेळेस आपण कारखानदाराकडून कोणकोणत्या पेपरची पूर्तता करून घेतो व कोणकोणते पेपर देणे आवश्यक आहे याची थोडक्यात माहिती द्या तर थोडं बरं होईल. त्यासाठी पहिलं म्हणजे त्यांचे इन्व्हेस्टमेंटसाठी अंडरटेकिंग किंवा सीए सर्टिफिकेट देतात. दुसरं त्यांचं लँड म्हणजे मिनिमम डॉक्युमेंट लँड डॉक्युमेंट घेतलं जातं, उद्यान आधार घेतले जातं, डिटेल्स ऑफ पोल्युशन कंट्रोल सिस्टीम हे घेतलं जातं. आणि यापूर्वी जोपर्यंत जिल्हाधिकारी मॅडम यांचं सर्क्युलर हे झालं परिवर्तन झालं त्यापूर्वी ग्रामपंचायत एनओसी घेतली जाते. हे मिनिमम डॉक्युमेंट्स आम्ही घेतो. पण जी तुम्हाला पूर्वी ग्रामपंचायतकडून एनओसी लागायची ती तुम्हाला ग्रामसभेची लागायची. तालुक्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत, त्यांनी गावाला अंधारामध्ये ठेवून ग्रामसभेच्या परवानगी न देता मासिक सभेच्या परवानगीमधून तुमच्याकडून अर्ज दाखले दिलेले आहेत. त्याच्या अनुषंगाने आपण कशी काय परवानगी दिली? प्रत्येक ग्रामपंचायत एनओसीचं हे करणं, विश्लेषण करणं हे एमपीसीबीचं हे नाही, म्हणजे एक्सपर्टाईज नाही. हे जे त्यामध्ये व्हिडिओ म्हणा किंवा ग्रामसेवक म्हणा यांनी ज्या पद्धतीने जे दिलं असेल याबद्दल मी जास्त सांगू शकते. पण जेव्हापासून मी जॉईन केलं आहे तेव्हापासून मी ऑलमोस्ट ट्राय केलं की ग्रामसभेचं आहे, मासिक सभेचं आहे हे स्वतःहून जाऊन बघितलं. म्हणजे इव्हन काही वेळेला असं पण केलं की ठराव पण मागून गेले. पण प्रत्येक वेळी प्रत्येक ग्रामपंचायत एनओसी कोणी चेक करायला जात नाही, कारण ते आमचं एक्सपर्टाईज नाही. जे ग्रामपंचायत एनओसी आली आहे त्यामध्ये ग्रामसेवकाची किंवा सरपंच मोस्टली ग्रामसेवकाची, सरपंचांची साईन पण ग्रामसेवकांची साईन आहे ना, ह्या बेसिसवर कन्सेंट दिलेली साठी एक कन्सेंट टू एस्टॅब्लिशमध्ये कंडिशन्स टाकून दिला जातात की तुम्ही एसओपी प्रमाणे कॉम्प्लायन्स केला आहे. मग ते एसओपीचं कॉम्प्लायन्स चेक केलं जातं. जोपर्यंत एसओपीचा कॉम्प्लायन्स पूर्ण नसेल, एखादा पॉईंट राहिला असेल तर त्यांना त्यासाठी मुदत दिली जाते की हा पॉईंट तुम्ही एवढ्या वेळात कंप्लीट करा. अशा प्रकारे कन्सेंट टू ऑपरेट दिलं जातं. एक थोडक्यात कोणते नॉर्म्स तुम्ही असतात ते थोडक्यात एक दोन चार महत्त्वाचे जे असतात ते आता तुम्ही टायर पॅरालिसिस बाबत जर स्पेशली बोलत असाल तर त्याप्रमाणे आपली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची 16 जानेवारी 2024 रोजी रिवाइज टायर एसओपी आली. त्याप्रमाणे कसं होतं की यापूर्वी बॅच टाईप टायर पॅरालिसिस होते आणि त्याच्यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची आता नवीन प्रणाली केली आहे. त्याप्रमाणे ॲडव्हान्स बॅच आणि कंटिन्युअस बॅच या दोन प्रकारच्या टायर पॅरालिसिससाठी त्यांनी कार्यप्रणाली घालली. आता जे पूर्वी बॅच टाईप रिॲक्टर्स होते त्यांना या एसओपी प्रमाणे ॲडव्हान्स बॅच रिॲक्टरला शिफ्ट म्हणून त्यासाठी त्यांनी काय काय दिलं होतं ह्या प्रणालीमध्ये काय दिलं की रिॲक्टरच्या दारापासून प्राथमिक कंडेन्सर जो आहे त्याप्रमाणे पायरोगॅसची प्रोग्राम लॉजिक कंट्रोल आधारित नियंत्रण व्यवस्था करणे, रिॲक्टरवर स्टोरेज टाकीवर गॅस सेन्सर, दाब तापमान मापनाची यंत्रणा बसवणे, उद्योगामध्ये वायू गळती झाल्यास त्यासाठी अलार्म यंत्रणा बसवणे, आणीबाणीच्या वेळी संपूर्ण पायरोगॅसचं ज्वलन करणे. म्हणजे जी फ्लेअर स्टॅक असते तुम्ही बघितलं असाल चिमणीच्या वरती एक प्रकारची आग दिसते, ते जे आणीबाणीच्या वेळी म्हणजे जेव्हा त्यांचा पायरोगॅस रियूज होत नाही त्यांच्या सायकलमध्ये आणि तो एक्स्ट्रा जनरेट होतो, तो त्यांना स्पेशली तो जाण्यासाठी ती परमिशन एसओपीमध्ये त्यांना दिलेली आहे. दुसरं रिॲक्टर गरम करण्यासाठी पायरोगॅसच्या पुनर्चक्रीकरण व्यवस्था करणे म्हणजे रिसायकल होतो. जो त्यांच्या सिस्टीम रिॲक्टर पायरोगॅस प्रक्रिया आहे त्यामध्ये जो पायरोगॅस तयार होतो त्याचं पुन्हा फ्युएल म्हणजे इंधन म्हणून त्या रिॲक्टरसाठी यूज करणे ही एक सिस्टीम सांगितली आहे. रिॲक्टरवर 4 म्हणजे जो कार्बन त्यांच्यामध्ये जनरेट होतो त्याचा जो प्रॉडक्ट आहे त्यामध्ये पॅकिंग क्षेत्राच्या गेटवर सक्शनहूड यंत्रणा बसवणे, रिॲक्टरमधून 4 किंवा कार्बन होस्टिंग काढते वेळेस पाणी फवारण्यासाठी व मेकॅनिकल व्यवस्था करणे, पर्यावरण सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने नायट्रोजन वायू तयार करण्यासाठी परमनंट अरेंजमेंट त्यांच्या प्लॅनमध्ये बसवणे. जेव्हा ह्या सगळ्या यंत्रणा ते पूर्ण करतील बॅच टाईप जे एक्झिस्टिंग होते यापूर्वी ते 2024च्या आधीपासून त्यांनी या यंत्रणा बसवल्यावर ते ॲडव्हान्स बॅचमध्ये कन्वर्ट होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी यंत्रणा बसवणं आवश्यक आहे. या मिनिमम ज्या जास्तीत जास्त आवश्यक आहेत त्या तशा बघायला गेलं तर खूप साऱ्या आहेत.
मशिनरी तयार करायला पाहिजे असं तुमच्या नियमावलीमध्ये वाचण्यात माझ्या आलेलं आहे. आता माझ्या तिथे ज्या वडवलीच्या कंपन्या आहेत एकूण 17-18 प्लॅन्ट आहेत त्याच्यामध्ये एकाही कंपनीने त्याची व्यवस्था केली नाही. याच्या आधी पण आपल्याला निदर्शनास सांगून दिलेलं आहे. कंपनीने जे जिओ टॅगिंग वरून पाहिजे तेही केलेलं नाही. त्याच्यामुळे कोणत्या कंपनीचं नाव म्हणजे तिथली कोणती कंपनी कोणत्या नावाने हे आम्हाला समजत नाही. कंपनीने अजूनपर्यंत कंपनीच्या बाहेर कुठल्याही प्रकारचं बोर्ड लावलेलं नाही. तर जेणेकरून आम्हाला जर अर्ज करायचं झालं तर त्याची कोणतीच माहिती आमच्यापर्यंत मिळत नाही. दुसरी गोष्ट तुम्ही जे बोलले तर 16 जानेवारी 2024 रोजी एक SOP झाली. त्याच्यानंतर वाड्यामध्ये किती कंपन्यांनी नवीन सुधारित SOP प्रमाणे आपले प्लॅन लावलेले आहेत आणि किती प्लॅन आहेत तर त्यांनी अजूनपर्यंत 2024च्या जी सुधारित SOP फॉलो केलेली नाही. एप्रिल 2025 मध्ये स्पेशली SOP कॉम्प्लायन्स करून घेण्यासाठी आम्ही एक सर्वे केला. त्यामध्ये टोटल आम्ही त्यामध्ये किती जानेवारी 2025 ते जानेवारी 2026 मध्ये 2 उद्योगांना कारणे दाखवा नोटीस, 6 उद्योगांना प्रस्तावित आदेश, 2 उद्योगांना अंतरिम आदेश, 43 उद्योगांना उत्पादन बंदीचे आदेश व बंद केलेल्या 34 उद्योगांना पुनश्च उत्पादन चालू करण्याचे आदेश देण्यात आले. 34 उद्योगांना जे आदेश देण्यात आले त्यापैकी फक्त फायर NOC आणि डिश सर्टिफिकेट घेण्यासाठी त्यांना वेळ देण्यात आले. त्यामुळे त्यांची जी बँक गॅरंटी होती कन्सेंट कॉर्पोरेटमध्ये 1 लाखाची बँक गॅरंटी होती ती जप्त केलेली आहे. त्यानुसार फायर NOC घेण्यासाठी टाइम दिलेला आहे आणि EPR सर्टिफिकेटसाठी यासाठी टाइम दिला आहे कारण त्यांचं जो EPRचं जे पोर्टल आहे तिथे काही टेक्निकल इश्यूज आहेत, CPCBs आहेत, म्हणून त्यांना तिथे वेळ लागतो. 34 उद्योगांना आपण SOPचा कॉम्प्लायन्स नाही म्हटलं तर 99% कंप्लीट झाल्यानंतरच दिलेला आहे. त्यासाठी पुन्हा सर्वे करून